बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिहाद सर्वांसाठी अनिवार्य। सुरुवात अल्लाह ईश्वरच्या नावानं। आदरणीय बंधूंनो आणि भगिनींनो, जिहादचा अर्थ असा होतो की कोणत्याही आवडत्या वस्तू किंवा ध्येयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे, की मग कोणत्याही नावडत्या वस्तू किंवा ध्येयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे। जिहाद मराठीमध्ये संघर्ष, इंग्रजीमध्ये स्ट्रगल किंवा उर्दूमध्ये जिद्दोजहद, जबरदस्त कोशिश। जगात प्रत्येक व्यक्तीला लहानपणापासून तर मृत्यूपर्यंत आयुष्यभर जिहाद करणे अनिवार्य आणि अगत्याचे होत। जिहाद मानवजातीच्या प्रत्येक घटकाला, मग पुरुष असो का स्त्री असो, त्यांना करावाच लागतो। तर जिहाद संघर्ष किंवा स्ट्रगल, उर्दूमध्ये जबरदस्त कोशिश, 3 स्तरांवरती करणे अनिवार्य होते। एक तर स्वतःशी जिहाद करावा लागतो, नंबर 2 कुटुंबासोबत जिहाद करावं लागतं, नंबर 3 समाजासोबत जिहाद करावं लागतं, म्हणजे स्ट्रगल आणि संघर्ष करावं लागतं। समाजामध्ये शेजारी असो का नातेवाईक असो, सभोवतालच्या समाजातील लोक असो, बाजारातील संपर्कात येणारे लोक असो, किंवा समाजातील विविध विभागात डिपार्टमेंटमध्ये काम करणारे लोक असो, तर त्यांच्या सोबत आपल्याला जिहाद किंवा संघर्ष करावा लागतं। नंबर 1 स्वतःशी जिहाद, तर स्वतःमधील वाईट विचार, वाईट प्रवृत्ती, वाईट सवयी यांच्या विरुद्ध आपल्याला जीवनभर जिहाद, संघर्ष, स्ट्रगल करावं लागतं। सत्य विचार, सत्यवृत्ती, प्रामाणिकपणा, चांगल्या सवयी यासाठी सुद्धा आपल्याला स्वतःशी नेहमी संघर्ष, जिहाद, स्ट्रगल करावं लागतं। दुसऱ्या क्रमांकावर कुटुंबाशी जिहाद, कुटुंबातील लोकांशी जिहाद, तर कुटुंबामध्ये पत्नी, पती, मुले, आई वडील, भाऊ बहीण, तर हे जे घटक असतात, तर यांच्यासोबत सुद्धा त्यांचे आचार विचार, त्यांची वर्तणूक यांची दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला नेहमी संघर्ष, जिहाद किंवा स्ट्रगल करावं लागतं। आणि नंबर 3 स्वतः आणि कुटुंबानंतर समाज, तर समाजामधील लोकांशी सुद्धा जिहाद, स्ट्रगल, जिद्दोजहद करावी लागते। समाजामध्ये राहताना शेजारी, नातेवाईक, सभोवतालच्या बंधू भगिनी, सहवासात येणारी माणसे आणि व्यवस्थेशी सुद्धा जिहाद, स्ट्रगल आणि संघर्ष करावा लागतो। बाजारातील दुकानदार, व्यावसायिक, नोकरवर्ग यांच्यासोबत सुद्धा व्यवहारातील संघर्ष अनिवार्य असतो। याचबरोबर विविध खाजगी किंवा सरकारी क्षेत्रातील अधिकारी वर्ग, नोकर वर्ग यांच्यासोबत सुद्धा संघर्षाची परिस्थिती निर्माण होते। याचबरोबर समाजातील भ्रष्टाचारी, अप्रामाणिक लोक, गुंड व्यक्ती यांच्यासोबतही जिहाद, संघर्ष आणि स्ट्रगल करावं लागतं। आणि हा संघर्ष, स्ट्रगल, जिहाद स्वाभाविक आणि न टाळता येणारा असून
त्यांचा सामना करावाच लागतो. आपल्या सर्वांच्या ईश्वराने, अल्लाहने, गॉडने जीवनाच्या प्रत्येक पैलूत, प्रत्येक क्षेत्रात जिहाद, संघर्ष, स्ट्रगल कसा करावा की जेणेकरून सत्य, प्रामाणिकपणा, मानवतेसोबत न्याय प्रस्थापित करता येईल याबद्दल परिपूर्ण मार्गदर्शन पवित्र कुराणाच्या स्वरूपात दिलेलं आहे. आणि याचबरोबर मानव जातीचे अंतिम प्रेषित मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सुद्धा आपल्या आचरणातून साऱ्या मानव जातीला एक परिपूर्ण न्यायपूर्ण जिहाद, संघर्ष आणि स्ट्रगल जीवनाचे प्रत्येक पैलूत कसं करावा हा मार्गदर्शन दिलेला आहे. तर शेवटी जगातील साऱ्या मराठी बांधवांना, भगिनींना नम्र विनंती की त्यांनी या जीवन व्यवस्थेचा, इस्लामिक जीवन व्यवस्थेचा की ज्यामध्ये पवित्र कुराणाचे सिद्धांत म्हणजे थेरी आणि पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं पवित्र जीवन म्हणजे प्रात्यक्षिक, प्रॅक्टिकल याचा समांतर कंपॅरेटिव्ह अभ्यास करावा, विवेकाचा वापर करावा आणि जिहाद, संघर्ष, स्ट्रगल बद्दल जो अपप्रचार केला जातो त्या अपप्रचाराला बळी पडू नये. तर ही नम्र विनंती. धन्यवाद. अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर 1800 572 3000 म्हणजेच 1800 572 3000.